सर्वांना आपल्याला आवाहन करतो की या संधीचा आपण पुरेपूर लाभ घ्या. त्याचप्रमाणे आपल्याला जर का याच्या संबंधी काही डाऊट्स असतील तेच तुम्ही क्लिअर करा. एवढं बोलून थांबतो. And today's guest, Ajinkya Astikar sir, my colleagues, all my dear students of physics and chemistry. Today's topic. Have a glance on the profile of Mr. Ajinkya Astikar. Mr. Ajinkya Astikar is a dedicated and detail-oriented legal professional with experience in litigation at the District Court, Amravati, and Bombay High Court. Proficient in handling a diverse range of legal matters, including writ petition, public interest litigation, environmental cases. Adept at legal research, legal drafting, and court procedures, with a commitment to delivering effective legal solutions. Seeking to leverage his expertise and skills to contribute effectively in a dynamic legal environment. His work experience are at Bombay High Court, Aditya Pratap Law Offices, Mumbai, from October 2024. He is Associate Advocate. He is a skilled litigation professional with experience in public interest litigation, writ petition, and National Green Tribunals and RERA matters. He has successfully handled cases in the Bombay High Court, demonstrating in legal research, drafting, and court procedures. He is adept at navigating complex legal issues, particularly environmental law, criminal law, and human rights. He possesses good knowledge of complaint filing and proceeding in RERA matters. He was working at District and Session Court, Amravati, in the office of DGP Amravati. He is engaged in diverse legal practice areas including CD, criminal, labor, and industrial, consumer forum and review, contract drafting, and execution deed. He has acclaimed for exceptional analytical skills showcased by handling cases across various forums, tribunals, and session courts. He has demonstrated proficiency in legal research using various databases and resources. His extracurricular are: he has cleared All India Bar Council exam in 2024. He was runner-up in national level moot trail, Nashik. He has Best Memorial Prize in criminal cases. Thank you. राईट्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स काय आहे, पण हा जो एक प्रकार आहे तर या प्रकारातून आपण काय समजतो, प्रॉपर्टी म्हणजे नेमकी काय असते. आता जसं की आपण सगळे विज्ञानाशी निगडीत अभ्यासक्रम निवडलेले आहे, कोणी फिजिक्स डिपार्टमेंटचे आहे, कोणी केमिस्ट्रीचे आहे. तर आता तुम्ही फर्स्ट इयरचे आहे, पुढे चालून जेव्हा तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा आणखी असे जे सब्जेक्ट येतील तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की जेव्हा तुम्ही एखादं फिजिक्स चला म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी अवेअर आहे. सगळ्यांनी कारमध्ये बसलेत सगळे. सुझुकीची कार आहे, मारुती सुझुकीची, मर्सिडीजची आहे, होंडाची आहे. तर याच्यावर जो लोगो असतो तर तो लोगो काय असतो, कोणी सांगू शकेल? आयडेंटिटी, ब्रँडिंग. ट्रेडमार्क असतो तो. तर तो ट्रेडमार्क जो असतो तर तो का असतो, म्हणजे ते एक रिलेशन इस्टॅब्लिश करतं कन्झ्युमर कडून प्लस कंपनीकडून. म्हणजे आता मी जर का एखादी कार घेऊन जातोय किंवा मी बघतोय की आता एक मारुतीची कार आहे स्विफ्ट. इंस्टाग्राम यूज करताना तुम्ही बऱ्याच वेळा मी बघितलं असेल की त्याच्यामध्ये असं म्हणतात की कोणती कार आहे तुमच्याकडे, तर ते म्हणतात की वॅगन आर. म्हणजे त्यांना माहिती असतं वॅगन आर, पण ते म्हणतात की जी वॅगन. तर मग हा एक डिफरन्स असतो. तर मग असंच आपण जर का बघितलं कॉपीराईटच्या ह्याच्यामध्ये आपण 4 गोष्टी बघतो. एक असते इंडस्ट्रियल, सायंटिफिक, लिटररी आणि आर्टिस्टिक. इंडस्ट्रियल मध्ये कॉपीराईट म्हणजे त्याचा आपण ह्युमन माइंडनी जे आपण विचार करतो, इंटेलेक्ट नुसार आपण त्या गोष्टी बघतो. तर अशा ज्या आहेत तर त्या आपल्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये येतात.
तर त्या व्हेरियस 4 फॉर्म्समध्ये असतात: इंडस्ट्रियल, सायंटिफिक, लिटररी आणि आर्टिस्टिक. आर्टिस्टिक जे गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल की अशा कुठल्या गोष्टी आर्टिस्टिक की ज्या कॉपीराईट मध्ये येतात, ट्रेडमार्क मध्ये येतात किंवा पेटंट मध्ये येतात? कोणी गाणं बनवलं, कोणी एखादी जिंगल बनवली किंवा कोणी एक साऊंड ट्रॅक बनवला, तर हे आर्टिस्टिक मध्ये येतात ह्या गोष्टी. त्यानंतर म्हणजे जसं ऍडव्हर्टिजमेंट आपण बघतो, तर आता बरेच लोक टीव्ही बघत असतील तर त्याच्यामध्ये आहे एक घडी डिटर्जंट पावडर आहे, तर त्याचं काय स्लोगन आहे? फिर विश्वास करे. बरोबर. तर हे काय आहे? एक प्रकारचं एक टॅगलाईन आहे. तर ही तुमची जाईल ट्रेडमार्क मध्ये. सायंटिफिक ज्या गोष्टी आहेत की आता तुम्ही रिसर्च करता, तुमचे रिसर्चचे प्रोडक्ट असतात. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही सांगा की कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता की जे तुम्हाला पुढे चालून असं वाटतं की ज्याच्यातून कमर्शियल यूज होईल, लोकांचा फायदा होईल आणि त्या प्रोडक्टला जर का आपण पेटंट केलं तर त्याची आपल्याला रॉयल्टी येईल. कोणी सांगू शकेल केमिस्ट्रीमध्ये कोणाचं असं विजन आहे की आपल्याला कुठला तरी एक प्रोडक्ट पेटंट करायचं? तर रोडमॅप तयार करताना जे तुम्ही लिहाल तर ते कॉपीराईट मध्ये जाईल. तुम्ही सगळ्यात पहिले म्हटलं की तुम्ही प्लास्टिक गोळा कराल, त्यानंतर तुम्ही म्हटले की मी एक रोडमॅप तयार करेल. तर रोडमॅप तयार केल्याच्या नंतर तुम्ही त्याला काय कराल? कॉपीराईट मध्ये रजिस्टर कराल. करेक्ट. त्यानंतर तुम्ही म्हटले की तुम्हाला मशीन बनवायची, तर हा मशीन बनवून कॉपीराईट वाला जो हे आहे पार्ट, तर हा तुमचा जाईल सायंटिफिक फॅक्टर मध्ये, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा. त्यानंतर तुम्ही मशीन तयार कराल तर तो जाईल इंडस्ट्रियलच्या फॅक्टर मध्ये. आणि जर का तुम्ही ह्याच गोष्टीला घेऊन म्हणजे हे 2 तुमचे कव्हर झाले, त्यानंतर तुम्हाला जर का ह्याचा कमर्शियल यूज करायचा असेल, कमर्शियल यूज इन द सेन्स की तुम्ही हे डिकम्पोज केलेलं जे तुम्ही रिन्यू केलेलं जे प्लास्टिक आहे, हे प्लास्टिकचे प्रोडक्ट्स तुम्हाला बनवायचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही एक कंपनी इस्टॅब्लिश केली. त्या कंपनीमध्ये तुम्ही एक लोगो तयार केला, तर तो राहील ट्रेडमार्क. त्यानंतर तुम्ही त्या कंपनीचं ऍडव्हर्टिजमेंट करण्यासाठी एक जिंगल तयार केली किंवा एक गाणं तयार केलं किंवा एक अशी काही क्रिएटिव्ह गोष्ट तयार केली की जेणेकरून तुम्ही कन्झ्युमरचं आणि कंपनीचं म्हणजे तुमचं आणि कन्झ्युमरचं जे इंटरॅक्शन किंवा एक रिलेशनशिप एस्टॅब्लिश होईल. कोणी आधी बघत होतं की जे आता नवीन टीव्ही ऍक्ट्रेस असतात किंवा फिल्म ऍक्ट्रेस असतात किंवा ऍक्टर असतात, तर हे जेव्हा कुठले ऍडव्हर्टिजमेंट मध्ये किंवा मूवीज मध्ये येतात तर त्यांचं नाव आपल्याला साईडला दिसतं. बरोबर. किंवा कुठल्याही फंक्शन मध्ये गेले तेव्हा. किंवा आता आपल्या कॉलेजचाच एक विद्यार्थी आहे अंकुर वाढवे म्हणून, सगळ्यांनी त्याला बघितलंय. कशात बघितलंय? चला हवा येऊ द्या. बरोबर. तर अंकुर वाढवे जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातात, एका पब्लिक प्लेस मध्ये जातात, तर तेव्हा त्यांना काय म्हणून संबोधलं जातं? कोणी सांगू शकेल? चला हवा येऊ द्या फेम, चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे सर, असं म्हणतात. बरोबर. तर हे त्या व्यक्तीची ही फेस व्हॅल्यू असते की जे ट्रेडमार्क सारखं काम करते. ट्रेडमार्क सारखं काम करते इन द सेन्स की तुमचं रिलेशन. ठीक आहे. बऱ्याच वेळा टेलिग्राम यूज करतात लोक, सगळे करतात. टेलिग्रामचे काही बॉट्स असतात, त्या बॉट्स मध्ये मूवीज अपलोड होतात, सगळ्यांना माहिती आहे. कधी कधी आपण त्या मूवीच्या त्या बॉट मध्ये जाऊन त्या मूवीवर क्लिक करतो, तेव्हा कधी कधी आपल्याला एक मेसेज येतो, दिस मेसेज कुडंट बी डिस्प्लेड ऑन युअर फोन बिकॉज ऑफ व्हायोलेशन ऑफ कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट. येतं सगळ्यांना. ते काय येतं? कारण की कॉपीराईट जेव्हा तुम्ही रजिस्टर करता, रजिस्टर केल्याच्या नंतर ते तुमचा एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी होऊन जाते. त्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा जर का कोणी थर्ड पर्सन यूज करत असेल, थर्ड पर्सन यूज करत असताना त्या व्यक्तीला ज्याच्या नावाने ती कॉपीराईट रजिस्टर आहे, तर त्याला त्याची रॉयल्टी द्यावी लागते. ती रॉयल्टी मिळत नसल्यामुळे ते कॉपीराईटचं इन्फ्रिंजमेंट होतं. कळालं? थोडं वाचून सांगतो म्हणजे कळेल सगळ्यांना. कॉपीराईट काय आहे ते. Copyright is a law in essence concerned with the negative right of
प्रिव्हेंटिंग द कॉपीराइट ऑफ फिजिकल मटेरियल एक्झिस्टिंग इन द फील्ड ऑफ लिटरेचर अँड आर्ट्स. लिटरेचर अँड आर्ट्स ह्या फील्डमधलं म्हणजे मोस्टली बघितल्या जाते कॉपीराईटच्या रजिस्ट्रेशनच्या बाबतीत. आता सपोज तुमच्यापैकी लिखाणाची कोणाला आवड आहे? कोणी शेअर लिहित असतील, कोणी काही 4 ओळी लिहित असतील, 2 ओळी लिहित असतील, किंवा कोणी कविता लिहित असतील, असं कोणी आहे तुमच्यापैकी? मी ऐकवायला नाही लावणार, फक्त विचारता. लिहिता? काय लिहिता तुम्ही? कविता लिहिता. तर यांनी जी कविता लिहिलेली आहे, जर का ती कविता त्यांच्या बाजूला बसलेल्या मुलीनी जर का असं म्हटलं की नाही मला हिची कविता खूप आवडली, मी माझ्या फेसबुकवर हिची कविता पोस्ट करते, तिने जर का केलं हे असं, तर ते कॉपीराईटचं व्हायलेशन होईल का? ते लोगोज बघून काय वाटतं तुम्हाला? काय आहे? चला, म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी अवेअर आहे. कुणीतरी तुमच्यातले एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि त्या कॉन्टेंट क्रिएटरने एक कॉन्टेंट तयार केला. आपल्या संस्था आहे, त्या संस्थेचा एक व्हिडिओ तयार केला. त्यामध्ये त्यांनी ह्याचं गाणं टाकलं, एखाद्या मूवीचं गाणं टाकलं. ते व्हिडिओ तयार करत असतात आणि तो व्हिडिओ त्यांनी तयार केला, फिल्म केला पूर्ण व्यवस्थित, त्याला इफेक्ट्स टाकले, त्यामध्ये गाणी टाकले, भरपूर गोष्टी ज्या आहेत तर त्या त्यांनी त्याच्यामध्ये बाहेरून ऍड केल्या, काही टेक्स्ट ऍड केला, काही 4 त्यांनी त्याच्यामध्ये ओळी टाकून दिल्या की थोडंसं त्याला शायरवाला टच आला पाहिजे असं, अशा हिशोबाने. आणि मग तो त्यांनी इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर अपलोड केला. मग त्या केसमध्ये काय, त्या केसमध्ये काय कॉपीराइट क्लेम कोण करेल? क्लेम जो सॉन्ग यूज केला ते. पण जर का त्या मुलांनी किंवा त्या मुलीनी हा व्हिडिओ बनवताना आणि सगळं एडिटिंग करताना त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये जर का सगळ्या लोकांना ज्यांच्याकडून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या त्यांनी हे दिलं, क्रेडिट दिलं, तर मग त्या केसमध्ये होईल का? तरी पण कारण की त्यांनी फक्त क्रेडिट दिलं, त्यांनी रॉयल्टी दिली का? नाही. आणि जर का त्या आता सपोज जे छोटे क्रिएटर्स असतात तर त्यांना हे लोक सपोज गुगलच्या पॉलिसीज असतात, प्रायव्हसी पॉलिसी, कॉपीराईटच्या पॉलिसी, आणि जे मोठे टी सिरीज वगैरे सारखे जे म्युझिक हे आहेत कंपनीज आहेत किंवा सोनी म्युझिक असतात किंवा आणखी पण दुसरे. त्यानंतर साऊंड रेकॉर्डिंग. आता जर का तुम्ही एखादी गोष्ट किंवा एखादा असा साऊंड आहे, युनिक साऊंड, जो तुम्ही रेकॉर्ड केला, इतर तो बीट बॉक्सिंग असू द्या किंवा तुम्ही एखादे इन्स्ट्रुमेंट प्ले करू द्या, की जे इन्स्ट्रुमेंट ऑलरेडी म्हणजे जे आता शास्त्रीय संगीत म्हणजे जे दिलेले असतात काही गोष्टी, त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही केले तर त्याचा पण तुम्ही कॉपीराइट घेऊ शकता. एखादी ट्यून तुम्ही तयार केली, गिटारवर म्हणू द्या, व्हायोलिनवर म्हणू द्या किंवा आणखी दुसरं कुठलाही वाद्य, तबला, हार्मोनियम, जे पण काही, तर ते तुमचं साऊंड रेकॉर्डिंग करून तुम्ही हे असं केलं. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट असं आपण शिकतो सायन्समध्ये. इव्होल्युशन होते, हे आपण डार्विनचा सिद्धांत बघितला. तर तसंच सेम प्रकारे टेक्नॉलॉजीमध्ये पण ऍडव्हान्समेंट येत असते. आता मी जो ट्रेडमार्क घेतला, मला असं वाटतं की ही आयडिया परत नाहीच होती आणि मला याच्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि मी त्या गोष्टी हे करून मी परत तो ट्रेडमार्क आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून एक नवीन ट्रेडमार्क रजिस्टर करण्याचा पण राईट माझ्याकडे रिझर्व्ह असतो. लीगल रेमेडी 2 प्रकारच्या परत इथे रेमेडी झालेल्या आहेत, एक सिव्हिल, एक क्रिमिनल. क्रिमिनल बघू, याच्यामध्ये 6 महिने, मिनिमम 6 महिने, मॅक्सिमम 3 वर्षाची जेल. त्यामध्ये मिनिमम 50,000 ते मॅक्सिमम 2 लाख रुपयांपर्यंत फाईन. सिव्हिल मध्ये आहे प्रॉफिट अकाउंट. प्रॉफिट अकाउंट तुम्हाला मगाशी सांगितलं, जर का त्याच्यातून काही त्यांनी पैसे कमवले असतील, त्या कमवलेल्या पैशातला शेअर जो आहे तर तो
तिकडे म्हणजे ओनरला त्याच्यातला शेअर जो आहे तर किंवा तो पूर्ण प्रॉफिट जे आहे झालेलं, शेअर नाही पण पूर्ण प्रॉफिट जे आहे झालेलं ते कोणाला जाईल? ओनर. त्यानंतर इंजक्शन सांगितलं. स्टेक 2 प्रकारचे असतात, टेम्पररी, परमनंट, मना इनकम. ठीक आहे. त्यानंतर डिस्ट्रॉईंग प्रोडक्ट्स. आता मी माझं असलेलं ट्रेडमार्कचं त्यांनी मल्टिपल गोष्टी तयार करून ठेवल्या, मल्टिपल प्रोडक्ट्स तयार करून ठेवले जे की एक्सपायर झाले किंवा जे असे की त्याला आपण डिस्ट्रॉय करण्याऐवजी दुसरं काही ऑप्शन नाही. अशा केसमध्ये ते जे आहे तर ते हे करू शकतो म्हणजे डिस्ट्रॉय करू शकतो. त्यानंतर डॅमेजेस. डॅमेजेस जे आहे तर ते जेव्हा म्हणजे सिव्हिल याच्यामधली गोष्ट आहे. सिव्हिल याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला 2 प्रकारे पनिशमेंट दिलं जातं. इधर बाय डॅमेजेस और सॉरी पनिशमेंट 2 प्रकारे दिल्या जाते, इधर बाय जेल और बाय. हे डॅमेजेस तेच आहेत की लॉ ऑफ टॉर्ट्स. त्याच्यामध्ये असं सांगतात की जर का अशी कुठली गोष्ट की ज्याची भरपाई निघू शकत नसेल. आता कुणाचा जर का कुणी अपमान केला, आपण बघतो आता बॅड्स ऑफ बॉलिवूड किती लोकांनी बघितलं? माझे मित्र आहे. तर बॅड्स ऑफ बॉलिवूड मध्ये एक समीर वानखेडे म्हणून IRS होते, बरोबर आहे. त्यांचे काही न्यूज ऐकली तुम्ही की त्यांनी डिफेमेशनचा सूट फाईल केला, बरोबर? किती कोटींचा होता? नाही, 2 कोटींचा तो सूट होता, डिफेमेशन सूट. तो डिफेमेशन सूट त्यांनी का फाईल केला? त्यांनी आता असंही म्हणू शकत असते ना की याला जेलमध्ये पाठवा म्हणून. नावाचा यूज नाही, त्यांची प्रतिमा जी आहे तर ती मलिन करण्याचा प्रयत्न केला एक छोट्याशा क्लिप मध्ये, बघितली? तर त्या ह्याच्यात वाटते सिमिलर आयडेंटिकल आहे म्हणून रिलेट करू शकता तुम्ही. म्हणजे जर का असं बघितलं आपण की तेच खरंच समीर वानखेडे आहेत की नाही, तर कळते आपल्याला. कास्टिंग पण तशाच पद्धतीने झाली, चेहऱ्याचे एक्सप्रेशन पण तसेच आहेत, भाषा, आवाज पण तसाच आहे. तर अशा ह्याच्यामध्ये ते रिप्युटेड माणसाची जर का समाजाचं स्थान कमी होत असेल किंवा त्यांना, तर त्याचं डॅमेज जे आहे तर ते कशातील निघेल? पैशांच्या बाबतीत. तर ते डॅमेज जे आहे तर ते अशा प्रकारे तुम्ही मागू शकता. द फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट द कोर्ट मे ऑर्डर. कोर्ट काय ऑर्डर करू शकते अशा केस? याच्यात पण सेम तेच आहे की जसं आधी म्हटलं होतं, डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजकडे तुम्ही फर्स्ट इन्स्टन्समध्ये जाऊ शकता. 10 कोटीपेक्षा जास्त जर का पिक्युनियरी ज्युरिस्डिक्शन असेल तर ते तुम्हाला हायकोर्टमध्ये जावं लागेल. तर अन अपॉइंटमेंट ऑफ अ कमिशनर फॉर अ रिमूव्हल अँड सर्च ऑफ काउंटरफिट आयटम्स, द क्रिएशन ऑफ अकाउंट बुक्स, इन्व्हेंटरी एटसेट्रा. वाचून कळतं? एक्सप्लेन करायची गरज आहे? दूसरा है टू प्रिवेंट द इन्फ्रिंजर फ्रॉम हैंडलिंग और डिस्पोजिंग ऑफ एसेट्स which could seriously hamper the applicant's ability to recoup the cost and damages that will be awarded to them. हे पण कळलं? ट्रेडमार्क संपलं. ट्रेडमार्कच्या बाबतीत काही डाऊट? काही डाऊट कोणाला? नाही? पुढे जायचं. काय? पेटंट. त्याच्यातून काही कळालं तुम्हाला? वाटतं पेटंट काय म्हणजे जेवढं मी ओरली सांगितलं त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला काही असं वाटतं की पेटंट काय असायला पाहिजे? किसी ने कोई न्यू चीज अगर बनाई है और उसको बताना है कि ये मेरा ही स्पेसिफिक, तो वो उसको पेटेंट दे देता है दैट ये मेरा खुद का एक ओरिजिनल वर्क है. बराबर है. और कोई वैलिडेशन करना चाहे? आप एखाद्या इम्प्रूवमेंट केली, एखाद्या एक्झिस्टिंग आर्टिकल काही चेंजेस केले नाही, त्याच्यासाठी वेगळे हे आहे टर्म्स आहे. पेटंट या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मधला सगळ्यात स्ट्रिक्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असलेला जर का कुठला हे असेल तर हा पेटंट आहे. कॉपीराइट थोडंफार खालीवर चालतंय, ट्रेडमार्क थोडंफार खालीवर चालतंय, जसं ते लोगोज दाखवले. म्हणजे मीडियम जे आहे, आता सपोज विचार करा की
एक सोनी ब्रँड ऐकलं, जॅपनीज ब्रँड आहे सोनी, सोनी इलेक्ट्रॉनिक ब्रँड आहे. पण तुम्ही हे नसेल ऐकलं की सोनी कंपनीचं नेल पॉलिश आहे, ऐकलं? आणि सोनी कंपनीचं सिमेंट बनते, हे ऐकलं? कोर्स ऑफ ऍक्शन काय आहे? एक बनवते इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट ट्रेडमार्क मध्ये, एक बनवते नेल पॉलिश, एक काय बनवते सिमेंट. त्यांच्या ऍक्शन्स काय आहे किंवा त्यांचं प्रोडक्शन काय आहे वेगवेगळं. तर ते चालतं का? चालतं. आता जर का सोनी फक्त इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस बनवत असतील तर त्याचं कॉम्पिटिशन जे आहे तर ते नेल पॉलिश वाल्यासोबत कसं राहू शकतं? ते तो कॉस्मेटिक झालं. आणि सिमेंट ते तर इंडस्ट्रियल झालं. तर त्यांची कॉम्पिटिशन काय आहे? नाही आहे त्यासोबत. पण तेच जर का टाटा, रिलायन्स असं जर का म्हटलं होऊ शकेल? होऊ शकेल? कारण की होऊ शकेल. कारण की रिलायन्स आणि टाटा ह्या मोनोपॉलीज आहेत. मिठापासून तर रडार पर्यंत सगळ्या गोष्टी कोण बनवतात? टाटा. रिलायन्स पण तसंच. आता रिलायन्स जास्त मार्केटमध्ये आहे. तर रिलायन्स मध्ये म्हणजे ज्यांचे मल्टिपल प्रोडक्शन आहे त्या मल्टिपल प्रोडक्शन असलेल्या गोष्टीच्या आता मी रिलायन्स शूज असं जर का म्हटलं मला देईन का ट्रेडमार्क कोणी? नाही देणार. कारण की त्यांचं स्टेज जे आहे तर ते चॅलेंज होते. तर सेम तसंच सोनी एक वेगवेगळ्या पण वेगळ्या फील्ड मधले. जर का सोनी जर का ग्रुप ऑफ मल्टिपल प्रोडक्शनचं म्हणजे मल्टिपल प्रोडक्टचं प्रोडक्शन करत असतं तर मग त्या केसमध्ये सोनीला पण सेम रिलायन्स आणि टाटा सारखं आपण कन्सिडर केलं, अदरवाईज नाही. तर पेटंट जे आहे, पेटंट मध्ये आता सपोज मी मशीन बनवली, म्हणजे मॅडमनी मशीन बनवली आणि त्या मशीन बनवल्यावर मॅडमनी म्हटलं की त्यांनी बनवलं, पेटंट घेतलं, पण मी ती मशीन बघितली. त्या मशीन मध्ये मला असं वाटलं की नाही आपण काय करू ना, ह्या मशीनवर एक पंखा लावू, सेम मशीन तशीच राहू दे आणि पंखा लावू की जेणेकरून ती मशीन थंडी राहील आणि एक लाईट लावून देऊ जेणेकरून ती मशीन थोडी त्याचे जे व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत तर ते थोडे क्रिएटिव्ह होते. तर अशा केस मध्ये त्याचं मला पेटंट मिळेल का? बोल. नाही मिळणार. ओरिजिनल का नाही मिळणार? कारण की ओरिजिनल जी गोष्ट आहे त्या ओरिजिनल गोष्टीमध्ये तुम्ही व्हॅल्यू एडिशन करून ते पेटंट तुम्ही रजिस्टर करू शकता नाही. आता कोविडची वॅक्सिन, त्या कोविडच्या वॅक्सिन मधले काही केमिकल कंपाऊंड जर का मी अल्टर केले आणि त्यामध्ये कमी जास्त करून काही बनवलं त्याचं मला पेटंट मिळेल. अशा भरपूर मेडिसिन्स आहेत की ज्याचे आपण कंटेंट्स ऑल्टर करून पेटंट घेतलेले. मी म्हणतोय की मिळेल ज्या गोष्टी मध्ये, म्हणजे हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी होतं पण सांगतो की हे टाइम टू टाइम व्हॅरी करतं. आता सपोज एखादी गोष्ट जसं आता सरांनी पण म्हटलं की ते लाईफच्या रिलेटेड आहे तर मग गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये रॉयल्टी देईल का किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलला रॉयल्टी द्यावी लागेल का? तर मग त्या केसमध्ये गव्हर्नमेंटचं हे राहील की ते स्वतःहून ते करतील आणि लोकांसाठी अवेलेबल करतील. पण या केसमध्ये कसं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी एकदम 20 वर्षासाठी याचं व्हॅलिडेशन असतं. अमेरिकेमध्ये एक पॅरासिटामॉलची गोळी किती रुपयाला असेल एक वाईट केस? 40-50 रुपयाला. हा काही सेंट मध्ये. पण इंडियामध्ये आपल्याला ती गोळी किती रुपयाला मिळते? 5 रुपयाला 10 रुपयाला. का मिळते? कारण की आपण त्यांचे केमिकल कंपाऊंड जे हे असतात आयसी त्याची ती चेंज करून आपण त्या गोळ्या आपण इथे बनवलेल्या. ठीक आहे. काय आहे पेटंट घ्यायसाठी काय आहे? एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर फायलिंग पेटंट रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन. ते नोवल असलं पाहिजे. नोवल म्हणजे काय? नोवलचा लिटरल मिनिंग कोणी सांगू शकेल? नवीन काहीतरी असलं पाहिजे. जसं आता म्हटलं की मी त्या मशीनला पंखाने लाईट लावला आणि म्हटलं की नाही नवीन काहीतरी, तर ते नवीन काहीतरी होईल. त्याचं जे मीडियम आहे किंवा त्याच्यातून निघणारे जे प्रोडक्शन आहे
तर त्याच्यावर त्याचा परिणाम पडत असेल तर मग ते नवीन आहे. पण जर का त्याच्यावर काही परिणाम पडत नसेल आणि मग त्याचे कंपाऊंड आपण चेंज करू तर मग त्यामध्ये काही होईल का? नाही. त्यानंतर नॉन ऑब्वियसनेस म्हणजे एखादी गोष्ट ही खूप ऑब्वियस आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तर ही काय गोष्ट झाली? ऑब्वियस गोष्ट आहे. कारण की मला तोंड आहे, त्याच्यातून आवाज येतो, तुम्हाला कान आहे, त्याच्यातून तुम्ही ऐकता.